नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ताई आपलं. माझं नाव फरहत अर्शद मुल्ला आहे आणि कुठ मी हं. सातारा येथे राहते. बरं, तुम्ही हे अमृत ज्यूस कोणाकडून घेतला आहे? मी अमृत ज्यूस शुभांगी भोईटे यांच्याकडून घेतलं होतं आणि कशासाठी घेतलं होतं? मला PCODचा त्रास होता, त्यामुळे मी ते घेतलं होतं. कधीपासून PCODचा त्रास आहे? मला 2 वर्ष झाले PCODचा त्रास होता आणि मी आमच्या इथल्या शेटे मॅडम यांना दाखवलेलं. त्यांनी मला 3 महिन्यासाठी कोर्स दिलेला औषधांचा. पण मला खूप ज्यावेळेस मी औषध घ्यायचे त्यावेळेस मला त्याचा फरक जाणवला. पिरियड्स वगैरे येत होते. जेव्हा मी औषध बंद केलं त्यावेळेस माझे पिरियड्स वगैरे बंद झाले. नंतर मी औषध वगैरे काहीच घेतलं नव्हतं. मग मला 4-5-6 महिने पिरियड्स वगैरे बंद झालेले माझे. मला खूप त्रास होत होता PCODचा. नंतर मला शुभांगी मॅम ह्या भेटल्या आणि त्यांनी मला अमृत ज्यूस रेकमेंड केलं होतं. नंतर मी ते 15 दिवस घेतलं आणि त्यानंतर माझे पिरियड्स वगैरे यायला लागले. बरं, तुम्हाला आता 15 दिवस झाले आहेत. आपल्याला 3 महिन्याचा कोर्स करायचा आहेच आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय अमृत ज्यूस घेतल्यानंतर? अमृत ज्यूस घेतल्यापासून मला थोडंसं असं हलकं वाटायला लागलंय आणि माझं जे हार्मोनल इम्बॅलन्स होत होतं ते पण थोडंफार कमी आलंय. आणि आता पहिल्यापासून मला जो स्ट्रेस वगैरे जाणवत होता आता तो कमी झालाय. कमी झालेला आहे. मग तुम्ही इतर महिलांना काय सांगाल? आपल्या भारतामध्ये मला वाटतं महिलांमध्ये पण खूप PCODचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी जिथे पण जाते दवाखान्यात वगैरे पण तिथे पण बोर्ड लावलेला असतो की बाबा आजकाल महिला खूप PCOD, झालेल्या PCOS, त्यांना खूप. आणि मेनोपॉजच्या रिलेटेड. ओके. आणि या लाईफस्टाईलमुळे तर खूप होतं PCOD. त्यामुळे मी तर रेकमेंड करेन की अमृत ज्यूस घ्या आणि त्यामध्ये खरंच खूप फरक आहे आणि मला पण फरक जाणवलाय आणि तुम्ही पण घ्या. ओके. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.